नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8चा फर्स्ट चॅप्टर रॅशनल अँड इरॅशनल नंबर प्रॅक्टिस सेट 1.4. तर त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, द नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. स्टेप आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युझिंग √2. फिल द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, आपण बघूया आता. ॲक्टिव्हिटी आहे, द पॉईंट Q ऑन द नंबर लाईन शो द नंबर. पॉईंट Q कोणता नंबर शो करतो आहे? √2. तर इथे √2 घ्यायचं आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट आहे, अ नंबर लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट Q. पॉईंट R इज ॲट द युनिट डिस्टन्स फ्रॉम Q ऑन द नंबर लाईन. हा Q पासून R ही लाईन परपेंडिक्युलर आहे लाईन L वरती आणि त्यावरती हा R हा पॉईंट आपण घेतलेला आहे. ठीक आहे. थर्ड आहे, राईट अँगल ट्रायंगल ORQ इज ऑब्टेन बाय ड्रॉ सेगमेंट OR. तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे ORQ आणि त्याची सेगमेंट आपण ही इथून जॉईंट करून तिथून हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल भेटलेला आहे OR. ठीक आहे. मग लेंथ OQ जी आहे ती √2 आहे. लेंथ QR ही 1 आहे, म्हणजे √2 युनिट आणि हा 1. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आता राईट अँगल ट्रायंगलला आपण पायथागोरस थेरम प्रमाणे बघितलं तर इन ब्रॅकेट L OR ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इक्वल टू लेंथ OQ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लेंथ QR ब्रॅकेट स्क्वेअर. हा आहे पायथागोरस थेरम प्रमाणे ह्या ट्रायंगलचा फॉर्म्युला. आता OQ किती दिलं आहे आपल्याला इथे? √2 आहे. ठीक आहे. नंतर QR हे किती दिलं आहे? 1 आहे. इथे याचा स्क्वेअर घेतला आहे, इथे 1चा स्क्वेअर आहे. तर मग हा स्क्वेअर आणि हा √2 कॅन्सल होऊन फक्त 2 ही व्हॅल्यू उरते आणि इथे हा 1 ॲज इट इज येईल. मग नंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ OR. म्हणून इथे देअरफॉर लेंथ OR स्क्वेअर इक्वल्स टू, इथे याची प्लस करून इथे 3 येतो आणि याचा स्क्वेअर जो आहे स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, मग हा √मध्ये हा 3 येतो. ठीक आहे. हा इथे आपल्याला √3 भेटला आहे. मग आता ड्रॉ अँड आर्क विथ द सेंटर O अँड रेडियस OR. मार्क द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड द आर्क ॲज C. द पॉईंट C शो द नंबर √3. आता हे जे आपल्याला युनिट भेटला याचा, हा जो आर्क आहे याचं √3 हे मेजरमेंट येतं. मग आता आपण त्याचा आर्क ड्रॉ करून घेऊया. आता ह्या O पासून तर ही जे R पॉईंट डिनोट केलेला आहे इथेपर्यंत या कंपासमध्ये आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. म्हणजे हे पॉईंट घ्यायचे आणि इथून आणि हा आर्क असा ड्रॉ करून घेतला आहे आणि इथे जिथे ह्या नंबर लाईनला तो टच होतो तिथे C ने डिनोट केलं आहे आणि त्याला √3 ने हा पॉईंट डिनोट केलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षात? चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. शो द नंबर लाईन √5 ऑन अ नंबर लाईन. ठीक आहे. आता याचं आपण इथे प्रोसिजर लिहिली आहे. ड्रॉ अ नंबर लाईन L. इथे आपण L ने डिनोट केलेली एक नंबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके. टेक OP ऑन 2 युनिट्स. त्यावरती 2 पॉईंट घ्यायचे आहेत O अँड P. ते 2 युनिट्समध्ये हा 1 अँड 2. ड्रॉ अ नंबर लाईन ड्रॉ P. इथे परपेंडिक्युलर एक लाईन काढून घ्यायची आहे, ती M ने डिनोट करायची आहे L लाईनवरती P पॉईंटमधून. ओके, आली. आणि फोर्थ आहे, टेक अ पॉईंट Q ऑन अ नंबर लाईन M सच दॅट PQ
इक्वल्स टू 1 युनिट, म्हणजे हा 1 युनिटचा पी अँड क्यू हा एक पॉईंट घ्यायचा आहे. ओके, इन राईट अँगल ट्रँगल. मग हा पॉईंट घेतल्यानंतर आपण ही रेडियस जी आहे ती काय करून घेऊया, जॉईंट करून घेऊया. म्हणजे हा क्यू पॉईंट इथे हा 0ला म्हणजे ओला जॉईन करून घेऊया. ठीक आहे, हा जॉईन केल्यानंतर इथे हा ट्रँगल तयार झाला ओ पी के बाय पायथागोरस थेरमनुसार. मग आता आपण त्याची पुढे मांडणी करून घेऊया. लेंथ ओ क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू लेंथ ओ पी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लेंथ पी क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही आहे, ही 1 युनिटची आहे. ठीक आहे, आणि आपण ही जी लाईन इथे ड्रॉ केली आहे ही √5 ची आहे. ओके, तर आता हे ओ पी जो आहे, ओ पी हा 2 युनिटचा आहे. इथे 2 युनिट. ओके, पी क्यू जो आहे, पी क्यू हा 1 युनिटचा आहे. हा 1 युनिटचा घेतला. मग 2चा स्क्वेअर 4 प्लस 1चा स्क्वेअर 1. ओके, इथेपर्यंत लक्षात आलं. स्क्वेअर इक्वल्स टू यांची +5 येते. आता टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड हे केल्यानंतर जर आपण ह्याला अंडररूटमध्ये टाकलं तर मग हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कट होतो. लेंथ ओ पी इक्वल टू √5 येतो. देअरफॉर लेंथ ओ क्यू इक्वल्स टू √5 विथ द सेंटर ओ अँड ओ क्यू ॲज रेडियस. ड्रॉ अँड आर्क इंटरसेक्टिंग लाईन L इन द पॉइंट आर. आता आपल्याला पॉइंट आर करायच्या, ह्या दोघांच्या इथे इंटरसेक्ट करून इथे एक आर्क काढून आपल्याला पॉइंट आर मिळवायचा आहे. आणि ओ आर इक्वल्स टू हा किती असणार आहे, √5 ऑन द नंबर लाईन L. द पॉइंट आर रिप्रेझेंट द नंबर √5. ठीक आहे, आता आपल्याला ह्या दोघांना म्हणजे ओ क्यूला इंटरसेक्ट करून आणि इथे आपल्याला एक आर्क काढायचा आहे. पॉइंट आर जिथे येईल तो. आता ह्यामध्ये काय करायचं, पॉइंट ओ पासून ते क्यू पर्यंत हे मेजरमेंट घ्यायचं. ठीक आहे, हे घेतल्यानंतर इथे आपल्याला आर्क काढून घ्यायचा आहे. तर तो आर्क कसा येणार आहे, असा. ओके, आता इथे जे टच झाले इथे तो पॉइंट आर आहे. ओके, आणि पॉइंट आर हा काय डिनोट करतोय, √5. आलं लक्षात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे, शो द नंबर √7 ऑन नंबर लाईन. ठीक आहे, आता आपल्याला आपण जे ड्रॉ केलेला होता √5, पण हा √5 सारखा आपण एक इथे 2 युनिट 1 युनिटचा आपण √5 घेऊया. इथे तसा ड्रॉ केला होता तसा. √7 मिळवण्यासाठी आपल्याला आधी √6 घ्यावं लागेल, नंतर √7 येईल आपल्याला. मग सेम प्रोसिजर करायची आहे याला पण. ठीक आहे, आता हा पॉइंट क्यू आणि हा सपोज पी आणि आपण इथे जॉईन करणार आहेत हा ओ. ही आहे √5. तर इथून ते इथपर्यंत मेजरमेंट घेऊ. हा आपला √5चा आर्क मिळाला आहे. ठीक आहे,
ठीक आहे. आता आपल्याला इथे show the number under root 5 on this number line. Let the point R represent the number. Draw the segment RS is perpendicular. आता इथे आपण याच्या सेम याच्यामध्ये पॉइंट घेऊ आणि त्याला डिनोट करू यस ने. एल लाईन वरती आपण हा पॉइंट घेतलेला आहे. ठीक आहे. आणि टेक RS 1 युनिट विथ सेंटर. O radius as drawn as arc intersecting. आता इथे आपण जी रेडियस घेणार आहोत ही रेडियस ही √6 ची घेऊ. ठीक आहे. आणि हे मेजरमेंट कंपासमध्ये घेऊन याचा हा आर्क काढून घेऊ. ठीक आहे. हा आला आपला इथे पॉइंट टी आणि हा आहे √6. आलं लक्षात. ठीक आहे. आता थर्ड यातून एक परपेंडिक्युलर लाईन काढून घेऊया. ओ द रेडियस ड्रॉन अँड आर्क इंटरसेक्टिंग लाईन एल ॲट द पॉइंट टी. The point T will be represent the number under √6. Draw segment TU is a perpendicular line. आता इथे जी आपण लाईन काढणार आहे ही असणार आहे U. आपण सेम इथे एक पॉइंट घ्यायचा आहे. याला नाव द्यायचं आहे U आणि ही रेडियस आपल्याला O ला जॉईन करायची आहे. ओला जॉईन केल्यानंतर ही जी आहे ही येते √7. ठीक आहे. आता आपण √7चा OU ड्रॉ अँड आर्क इंटरसेक्टिंग लाईन L ॲट द पॉइंट V. तर आपल्याला V पॉइंट हवा आहे. ठीक आहे. आला आपला हा आर्क. हा जो पॉइंट मिळाला आहे हा आहे V. दिस पॉइंट U विल रिप्रेझेंट द नंबर √7. ठीक आहे. आलं लक्षात. थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.